तर आज राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। पुढील काही तासांसाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे आणि पालघरसाठी येलो अलर्ट आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये सध्याची नेमकी काय स्थिती आहे, कुठे कशा पद्धतीने पाऊस पडतोय आणि कुठे पावसाने विश्रांती घेतलेली आहे ते आपण बघणार आहोत। विंडीजच्या या मॅप मधून ज्याच्यामध्ये सध्याची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत, सॅटेलाइटद्वारे टिपलेली ही दृश्य आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हा परिसर आपण बघितला तर नाशिकवर अजूनही काळे ढग आहेत। त्याचबरोबर सोलापूरवर सुद्धा काही काळे ढग आपल्याला दिसून येत आहेत। विजांचा कडकडाट काही ठिकाणी येतोय। नांदेड, बाघाळाची ही दृश्य आपण बघितली, सॅटेलाइटद्वारे टिपलेले हे दृश्य आहेत। तर याच्यामध्ये नांदेड, बाघाळा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची स्थिती आहे। जळगाव मधली स्थिती आपण बघितली तर त्या ठिकाणी सुद्धा काळेकुट्ट असे ढग आपल्याला दिसत आहेत। अकोल्यावरही तशाच पद्धतीचे ढग आहेत। नागपूरमध्येही तशी स्थिती आपल्याला दिसते पावसाची। मग त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामधील नाशिक असेल किंवा मुंबईमध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे जे काळेकुट्ट असे ढग सकाळच्या सुमारास होते ते सध्या तरी तसे दिसत नाहीये, पण तरी सुद्धा मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान ही दृश्य आहेत विंडीजने टिपलेली सध्याच्या घडीची आणि सॅटेलाइटद्वारे सध्या ढगांची जी स्थिती आहे ती नेमकी कशी आहे, पावसाची स्थिती कशी आहे याचा अंदाज आपल्याला या सॅटेलाइटच्या माध्यमातून येऊ शकणार आहे। नागपूर असेल किंवा इथे अकोला आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, सोलापूर आहे, नांदेड, बाघाळामध्ये पावसाची स्थिती आहे। कोल्हापूरमध्ये ढग हे थोडेसे बाजूला झालेले आपल्याला दिसून येत आहेत, तरी सुद्धा ढगाळ वातावरण मात्र कायम आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो। तर अशा पद्धतीची ही महाराष्ट्राची स्थिती आपण बघितलेली आहे आणि त्याचबरोबर इतरही महत्त्वाचे अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। यामध्येच एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। दापोलीमधल्या पाडले गावात माळीन आणि इरशाळवाडी सारख्या दुर्घटनेची भीती आहे। पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराची माती, दगड वाहून आले, त्यामुळे मानवी लोकवस्तीला धोका निर्माण झालाय। भूस्खलन होण्याची गावकऱ्यांना भीती सतावतीये। गावाच्या डोंगर माथ्यावरील प्रचंड वृक्षतोड झालेली आहे, त्यामुळे माती उत्खनन सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। पाडलेकोंड ग्रामस्थ इथल्या घरांना डोंगर कोसळण्याचा धोका आहे। ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत। पाडलेकोंड वाडीतील रस्ते वाहून जाऊन डोंगराची माती, दगड मुख्य रस्त्यावर आलेत, तर दापोली केळशी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी कधी काळी हा रस्ता होता, पण आता जी दगड माती वाहून आलेली आहे डोंगराची, त्याच्यामुळे हा रस्ता दिसेनासा झालेला आहे आणि एखादी नदी असेल असा आपल्याला भास होतोय, पण हा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने माती आल्याचं आपल्याला दिसून येते, वाहून आलेली आहे। दगड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहून आलेत आणि त्यामुळे पाडले हे जे गाव आहे तिथल्या लोकांना मात्र भीती सतावतीये। इरशाळवाडी मध्ये जी दुर्घटना घडलेली होती, त्याचबरोबर माळींमध्ये जी दुर्घटना घडलेली होती त्याच्यामध्ये रात्रीतून ते गावच्या गाव दबलं गेलं होतं। तसंच काहीसं आपल्यासोबतही घडू नये अशी आशा हे लोक व्यक्त करताना दिसून येत आहे। तिकडची दृश्य आपण बघतोय। भूस्खलनाची शक्यता आहे। मानवी वस्तीवर दरड कोसळण्याची भीती आहे, कारण आतापर्यंत जो काही पाऊस झालेला आहे, मे महिना सुरू आहे, मे महिना अजून संपलेला नाहीये, पावसाळा सुरू झालेला नाहीये, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने पाऊस कोसळणार आणि या पहिल्याच पावसामध्ये मातीचा जो भराव आलेला आहे, खाली दगड आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे डोंगर हा खाली येऊ शकतो कधीही आणि आपण त्याच्यामध्ये दबले जाऊ शकतो अशी भीती इथल्या लोकांना सतावतीये। दापोलीमधल्या पाडले गावातली ही स्थिती आपण बघतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। त्यामुळे आता यांच्यासाठी नेमकी काय खबरदारी घेतली जाते, काय उपाययोजना केल्या जातात या गावकऱ्यांसाठी तेही बघावं लागेल।